हॅलो फ्रेंड, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ बघून तुम्हाला कळालंच असेल की आजची रेसिपी आपली मँगो लस्सी रेसिपी आहे। त्यासाठी मी 4 चमचे दही घेतलेले आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं दही घेऊ शकता किंवा घरी जमवलेले दही घेऊ शकता। मँगो लस्सी म्हणले तर मँगो आलाच। तर अशा प्रकारे मी अर्धा मँगो कट करून याचे मिक्सरमध्ये प्युरी करून ही यामध्ये टाकलेली आहे। तर यामध्ये मी 1 चमचा साखर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर टाकू शकता। त्याचबरोबर याची टेस्ट छान यावं म्हणून मी 1 चमचा गुलाबाच्या पाकळ्या यामध्ये टाकलेल्या आहेत। तुम्ही यामध्ये रोज वॉटर किंवा गुलकंदसुद्धा टाकू शकता। तर अशा प्रकारे मी 4 ते 5 बर्फाचे तुकडे टाकून याला मस्त असं फेटून घेत आहे। तुम्ही रवीने याला फेटून घ्या। माझ्याकडे रवी नाही म्हणून मी या केकच्या विसने याला छान फेटून घेत आहे। मिक्सरमध्ये याला फिरवून घेऊ नका, कारण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे लस्सी पण थोडीशी पातळ होते आणि टेस्टला पण थोडासा फरक पडतो। म्हणून तुम्ही रवीने त्याला छान असं फेटून घ्या। तुम्ही बघू शकता आपली लस्सी किती छान मस्त अशी कलरसुद्धा येलो नॅचरल आलेला आहे। तर तुम्ही अशा प्रकारे ही लस्सी छान अशी फेटून घेऊ शकता। तर ही लस्सीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता। तर तुम्ही बघू शकता आपली लस्सी किती मस्त अशी तयार झालेली आहे। तुम्हाला मी ग्लासमध्ये वतून दाखवते बघा। तर याचा थिकनेसपणा सुद्धा किती छान मस्त थिक वाटत आहे। तर अशा जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर लस्सीला छान असं गार्निशिंग करण्यासाठी मी यामध्ये थोडेसे मँगोचे काप टाकणार आहे। त्याचबरोबर काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून मी यावरती थोडेसे टाकणार आहे। यामुळे कसं मँगो लस्सीला टेस्ट छान येते। तर आपला मँगो लस्सी तयार झालेली आहे।